मी आता चायनाला गेली होती. तर तिकडे येताना माझ्याबरोबर माझ्या विवीधताई आणि त्यांची फॅमिली होती. आणि त्यांना तिकडे ताप आला. म्हणजे आम्ही एअरपोर्टला आलो तर ताप आला खूप त्यांना. आणि त्यांना मग दुसरं प्लेन पकडायचं होतं. तर तिथे त्यांना सांगितलं की आम्ही अलाउ नाही करणार पुढच्या ह्याला जायला. तर तुम्हाला इकडे ऍडमिट व्हायला लागेल. तर त्यांना तिकडे ऍडमिट केलं. तर त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आणि मिसेस, ते दोघांनाही ताप आला. आणि मी, माझी सून आणि मुलगा, मुलगा त्यांच्याबरोबर राहिला. त्याला काही नाही झालं. आम्हाला दोघांनाही काही नाही झालं. आणि खरंच सांगते, ह्या ध्यानामुळे आम्हाला तिघांनाही काही झालं नाही आणि त्यांना झालं. म्हणजे हा अनुभव मी खूप, म्हणजे जाणवलं मला. आज तुम्ही जे सांगितलं ना, ते प्रत्येक म्हणजे असं वाटलं की खरंच आपल्याला या ध्यानामुळे किती म्हणजे आपल्या घरातल्यांना पण किती ऊर्जा मिळते, आपण जरी करत असलो तरी. खूपच म्हणजे मला अनुभव अजून आहेत, पण आता आठवत नाहीत काही. खूप खूप अनुभव आहे. मला इव्हन फायब्रॉइड होता, त्याची गाठ पण पूर्ण नाहीशी झालेली आहे. मला जेव्हा सांगितलं की तुम्हाला ऑपरेट करायला लागेल, पण मी म्हटलं मला करायचं नाहीये. आणि ती गाठ पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. खूप खूप धन्यवाद ताई. ध्यानामुळे आम्हाला खूप काही तुम्ही देता. आम्हाला आम्ही हे सांगू शकत नाही की तुम्ही आम्हाला काय देता. खूप खूप धन्यवाद ताई. हा अनुभव मी का शेअर केला, कारण ह्याचं ध्यानामुळे म्हणजे जरी मी एकटी करत असेल, मिस्टर करत असेल, तर त्याचा फायदा आपल्या घरातल्या सगळ्यांना होतो. ताई मी बोलू का? ताई मी बोलू? हा, ताई बोलताय मी का? बोला. बोलू का? बोला बोला. हा, नमस्कार ऋतुताई, आनंदताई. 4 महिन्यापूर्वी मी एन्जिओग्राफी केली. आणि मला डॉक्टरांनी सारखं बीपी वाढत होतं म्हणून म्हटले इकोटोडी करा. तर इकोटोडी नॉर्मल आली. तरी ते म्हटले नाही, एन्जिओग्राफी म्हणजे थोडेसे ईसीजी मध्ये चेंजेस दिसतात, एन्जिओग्राफी करा. तर थोडंसं माझं एक कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं. तर डॉक्टर म्हटले कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, तुम्हाला एन्जिओग्राफी करावंच लागेल. एन्जिओग्राफी केली, 0% नॉर्मल आली. म्हणजे एकही ब्लॉकेज निघालं नाही माझं. तर उलट डॉक्टर म्हटले ह्या 65 वयात तुमचं कसं काय एवढं हे झालं म्हणे. तर मी म्हटलं काही नाही, माझी ध्यानाची कृपा आहे. नमस्कार ताई. ताई बोलू मी? माऊली ताई बोला बोलू का? बोला, मी ऐकते. हा. आपण बोला. ताई मला किती महिने ना 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपच येत नव्हती. म्हणजे अगदी डोळे पूर्ण असे उघडे. आणि आता ध्यान चालू केलंय, मन लावून ध्यान करते, तर मला अशी झोप येते ना, पडले पडले झोप येते, कळतच नाही. इतकं ध्यानाचं हे आहे ना परिणाम, आणि ते इतकं छान वाटतं ना खूप. आणि झोप येते ना, त्यामुळे फ्रेश वाटतं सकाळी उठल्यावर. पण मला अगोदर ना 2-2, 3-3 महिने ना 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोप यायची नाही. मला आश्चर्य वाटे, 3 वाजले, बापरे, अजून झोप येत नाही, कधी झोपणार मी, कधी उठणार. आणि खरंच मला त्रास व्हायचा त्याचा. पण आता बिनधास्त झोप येते. खूप छान पडल्या पडल्या झोप येते. ध्यानामुळे हे सगळं घडते. आणि तुमचं सगळं हे आहे, सगळं त्याचं श्रेय तुम्हाला आहे ताई. खरंच तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं घडतंय. आणि ते आमच्या तब्येतीमुळे, तुम्ही तब्येत घडवताय आमची चांगली. ध्यानामुळे झोप लागते चांगली. हे किती जणांना सांगावं खरंच असं आहे ताई. वाटतं. ताई मी बोलू? ताई अनुराधा बोलते, बोलू का? बोला ताई बोला. अं, अं, सगळ्यांना तसं माहिती आहे, पण तरी पण नवीन मेंबर आहेत, त्यांना समजावं याच्यासाठी मी एक खुलासा करते. या ध्यानात मी साधारण 4-4.5 वर्षापूर्वी जॉईन झाले समूहामध्ये. आणि तेव्हा मला ही मीनाक्षी मावशींसारखी झोप येत नव्हती, वगैरे वगैरे प्रॉब्लेम होते. ते माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि मनःशांती खूप मिळते, खूप म्हणजे खूपच. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याप्रमाणे मला जो UTSचा त्रास झाला होता, त्यातून तर अनघाताई आणि ऋताताईंनी खूप मेहनत घेतली. आणि मी त्याच्यातूनही बाहेर पडले. आज मला विचारतात, "अगं तू हॉस्पिटलला होतीस का?" नक्की पूर्ववत झालेस, अगदी तणातण उड्या मारतेस. मी म्हटलं, "हो, ध्यानाची किमया आहे." पण कोणाला सांगितलं, "तुम्ही या ध्यानात या." प्रोग्राममध्ये थोडंसं शनिवार, रविवार जॉइन करून
तुम्ही बघा की काय फरक पडतो ते. पण तुम्ही म्हणता तसंच आणि मलाही वाईट वाटतं एवढं पण सांगून सुद्धा ते लोकं येत नाहीत. अ, गुडघे दुखतात, अमुक दुखतं, तमुक दुखतं हे सगळं चालूच असतं. ताई सांगतात तसंच. पण कोणालाही जॉइन करत नाहीत. खूप वाईट वाटतं. धन्यवाद ताई. नमस्कार ताई. मी बोलते सुषमा पोखरकर. ध्यानामुळे खरंच आंतरबाह्य बदल होतो, विचारात बदल होतो. ताई जेव्हा नेहमी सांगतात, सम्राज्ञीसारखं बसा, आपला स्वाभिमान जपा. त्यामुळे खरंच विचारांमध्ये खूप बदल होत गेला आणि एक विश्वास वाटला आपल्याला वागण्यात, बोलण्यात. नको त्या चिंता मुलांच्या बद्दल ज्या तुम्ही आता सांगितल्यात, चिंता करत बसत जाऊ नका. तोही बदल झाला. फक्त एक होतं की ध्यानात कुणाला आणायचं म्हणलं, तर मी इतक्या म्हणजे खेडेगावात असते की त्या लोकांना ध्यान म्हणजे काय हेच माहीत नाहीये किंवा काय करते. फक्त त्यांना जाणवतं मी सकाळी काहीतरी करते आणि त्यामुळे ती व्यवस्थित दिसते आणि बोलते असं त्या म्हणतात. पण त्या स्वतः काही ते कुणी येण्याचा प्रयत्न करत नाहीत ध्यानात. पण माझ्यातला बदल खूप मला जाणवतो आणि ध्यानामुळे खूप खूप आजचं सुद्धा भजन जे त्यांनी लावलं होतं की आपण ज्या रोजच्या घटना घडतात त्याबद्दल अगदी कशात काहीतरी त्याच्यातून नक्कीच रोजचा मार्ग मिळतो आणि विचारांमध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी मिळत जाते. खूप खूप धन्यवाद. ध्यानाचा खूप मोठा फायदा आणि खूप छान अनुभव येतोय आम्हाला. खूप खूप धन्यवाद ताई. गीता, हा बोलू? बोला ताई, जान्हवी ताई बोला. हो. मला एक खूप आनंदाची गोष्ट सांगायची आहे का? मी मी 15 वर्षापासून मी पुन्हा जॉईन झाले इथे अहम ब्रह्माकेला आणि ध्यान झाल्यानंतर आषाढी एकादशी पासून साधारण वारी 18 दिवसांची असते. पण ध्यान ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवसापासून रोज एक अभंग माझ्याकडनं लिहिला जातोय आणि 18 दिवस 18 अभंग लिहिले गेलेले आहेत आणि हे मला वाटतं हा चमत्कारच आहे ध्यानाचा आणि हे सगळे मी तुला अर्पण करते अभंग. ती स्फूर्ती ही तुझ्याकडनं मिळालेली आहे आणि सहज होतात म्हणजे मी स्वयंपाक करता करता इकडे मी ओळी लिहिते. इतके सहज 10 मिनिटात हे अभंग होत आहेत. म्हणजे ही म्हणजे गुरुचीच कृपा आहे आणि तुझा खूप मार्गदर्शन मला याच्यातून मिळालं आणि माझी तब्येत आता बरीच चांगली आहे. त्यामुळे खूप खूप छान खूप खूप धन्यवाद तुला. मी बोलते कुसुम धारणकर. माझं पण खांद्याचं ऑपरेशन याच्यामुळं टळलं गेलं आणि मी जरी 86 वर्षाची आहे तरी घरातल्या घरात मी सगळं करू शकते. हे सगळं ऋताताई आणि अनघाताईमुळंच. मी एकटी राहू शकते. माझ्यात खूप कॉन्फिडन्स त्याच्यामुळे आलेला आहे. ध्यान धारणेमुळे माझा अख्खा दिवस खूप छान जातो. हे सगळं मी श्रेय ताईंना देते आणि माझी तब्येत पण चांगली आहे. मी अख्खा दिवस एकदम उत्साहात राहते. मला झोपेचाही त्रास नाही. पडल्या पडल्या मला झोप लागते. 4-5 तास जरी मला झोप मिळाली तरी अख्खा दिवस मी उत्साहात राहते. हे सगळं ताईंमुळं एवढं मला बोलायचं होतं आणि माझे ऑपरेशन वगैरे सगळं टळलं गेलं. खांद्याचं ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला करावंच लागेल. पण ते ध्यानामुळं माझं टळलं आणि ताई सतत गुडघ्यावर खांद्यावर जे काही ध्यान करतात, ध्यान घेतात त्याच्यामुळं मी एकदम सुरक्षित आहे. एवढंच मला बोलायचं होतं. धन्यवाद ताई. ताई बोलू, सरिता बोलते. नमस्कार. मी आपल्या समूहामध्ये 4 वर्ष झाले येऊन आणि इथले अनुभव खूपच अप्रतिम आहेत. डेलीचं ध्यान जे आहे ते जसं आपल्याला पाहिजे की आज मला हे दुखतंय, आज मला असं वाटतंय, आज मला अस्वस्थ वाटतं. तर अशा त्या आपले प्रश्न ताई ऑटोमॅटिक ओळखतात आणि ते बरोबर त्या दिवशी ध्यान होतं आणि त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. हे म्हणजे मला अगदी मॅजिकलच वाटतंय की हां, असं कसं? बरोबर. तर आणि एक वेगळी पॉझिटिव्हिटी येते आणि कोणी काहीही करो, कसंही वागो, आपण आपलं शांत राहायचं. आपण आपला दिवस आजचा आपला दिवस आहे हे समजून राहायचं. ही जी
चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार करण्याची जी आपल्याला शक्ती मिळते ताईंकडून, त्याच्याबद्दल मी काय बोलू, म्हणजे शब्द नाही माझ्याकडे. खूपच छान वाटतं. पूर्ण शांत राहते. पूर्वी मला एकटीला स्वतःला बोलायची सवय होती. हे असं का? ते तसं का? हा असं का वागतो? तो तसं का करतो? मग आणि स्वतः शिस्तप्रिय असल्यामुळे काही गोष्टी पटत नाहीत. मग आता नाही, ठीक आहे, बघायचं, कानाडोळा करायचा. त्यांना करायचं ते करतील, ठेवतील. असं करून आणि आपल्याला जमेल तेवढं आपण करत राहायचं. एवढं मी माझं तत्व ठेवलं आहे. आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. ही जी पॉझिटिव्हिटी मला या ध्यानातून मिळते. मी सगळ्यांना सांगते 8:30 ते 9:30 DND मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. त्यामुळे आणि मला घरचे सपोर्ट करतात, नो प्रॉब्लेम. मी चुकूनही चुकवत नाही. फक्त कधी हॉस्पिटल जाणं हे झालं तर तेव्हा मला नाईलाजाने, पण मला इतकी खदखद राहते, की अरे आजचं ध्यान आपलं चुकलं. आज ताईंना भेटू शकलो नाही आपण. ताई आणि आम्ही जवळ राहतो, परंतु प्रत्यक्ष भेट नाही, पण आपली रोज अशी छान होते. काही अनघाताईंचं पण ध्यान तसंच असतं. सगळे चक्र हे म्हणजे ते बरोबर घेतात आपल्या मनातलं जे ओळखून. म्हणजे हे काय म्हणजे वेव्हलेंथ आपली जुळलेली आहे, की तारा इंटरनल सगळ्या आहे ना, कुसुमताई हां, हां म्हणताय ते. तर हे महत्वाचं आहे. आणि जी पॉझिटिव्ह आपल्या हे वाढली आहे, ती फक्त आणि फक्त ध्यानामुळेच झालेली आहे. हे आपल्याला मात्र कबूल करावं लागेल आणि सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा, असं मला खूप खूप मनोमन वाटतं. आणि काय बोलू, जास्त शब्दच नाहीत ताई माझ्याकडे. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. अगदी आज सहज अशी मला चर्चा पण झाली. हा, बोला बोला. नमस्कार. मला पण एक शेअर करायचंय. मी हो. श्रुती अकोलकर आणि मी आत्ता 15 जुलैपासून या समूहामध्ये आहे. माझी बहीण सुखदा क्षीरसागर जी आहे, तर तिच्या सांगण्यामुळे आणि तिच्या अनुभवांमुळे मी या गटामध्ये आलीये. खरं म्हणजे 8:30 ते 9:30 ही वेळ माझी दुसऱ्या एका उपक्रमासाठी होती. म्हणजे माझा तिथे योगाचा वर्ग असायचा. पण गेले जशी ती ह्या वर्गामध्ये आहे, तेव्हापासून ती मला काय-काय रोज होतं 8:30 ते 9:30 या वर्गामध्ये हे ती मला रोज सांगत असे. आणि ती सांगायची आणि मला असं वाटायचं, की इतकी चांगली गोष्ट तिला मिळती आहे आणि मला मात्र वेळेमुळे म्हणजे ती वेळ क्लॅश होत असल्यामुळे मला या वर्गाला येता येत नाही अशी रुखरुख होती. पण माझ्या थोड्यासा कमरेचा त्रास सुरू झाला आणि माझा तो क्लास बंद झाला आणि मला ह्या वर्गाला येता आलं. तर मला असं वाटतं, की कदाचित अशी काही देवाची योजना असेल, की अ, ह्या वर्गातनं मला तिथे जे काही मी करत होते, ते सगळं मला मिळणार आहे आणि मला इथेच येणं हे त्या देवाची योजना असेल असं एक मला वाटतं आणि मग त्या ह्याने मी 15 तारखेपासून इथे यायला लागलीये. आणि मला असं जाणवतंय, की मी जसं मध्येही एकदा म्हणलं होतं, की एक 5-6 दिवसापूर्वी तुम्ही विचारलं होतं त्यावेळेला, की कुणाला बोलायचंय का? तर तेव्हा मी म्हटलं होतं, की मला झोपून मी ध्यान करत होते पहिले 2-3 दिवस आणि नंतर मला आपोआप बसता यायला लागलं. आणि मी पुढचे 2 दिवस बसून ध्यान केलं. फक्त डॉक्टरनी असं म्हटलं, की तुम्ही मांडी घालून जरा बसणं टाळा. थोडा म्हणजे इतका तासभर वगैरे जे बसता येते. त्यामुळे मी परत झोपायला सुरुवात केली. पण मला बसता येतंय हे मला त्यावेळेला म्हणजे बसायला यायला लागलं हे मला जाणवलं, की जे मी बसू शकत नव्हते. म्हणजे बसायचं नाहीये हा भाग थोडासा वेगळा झाला. पण मी बसू शकतेय का? तर हो, मी बसू शकायला लागलीये. तर हा एक बदल मला जाणवला आणि अ, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आणि ताई माझी, आम्ही दोघी जणी फोनवरती रोज आमचा ठरलेला वेळ असतो बोलण्याचा. तर त्या वेळामध्ये आम्ही खूप वेगळे-वेगळे विषय बोलत असू. म्हणजे माझी शाळा किंवा तिचे काही चाललेल्या वेगळ्या-वेगळ्या ॲक्टिव्हिटीज अशा ह्याच्याबद्दल आमच्या गप्पा असायच्या किंवा घरगुती काही गप्पा असायच्या. पण आता असं होतं, की आम्ही फोन उचलला, की एकमेकींना आज ध्यानामध्ये काय झालं? मला कसं वाटलं? तुला कसं वाटलं? माझ्याकडनं काही मिस झालंय का? ते मी तिला विचारते. तर असं आमचं हळू-हळू ते जे बोलणं आहे, तर ते सगळं ध्यानाच्या वरती केंद्रितच होतंय असं म्हणजे माझ्यातला बदल. तिच्यामध्ये हा बदल मी पूर्वीच बघितला होता.
पण तो माझ्यातही व्हायला लागला, की मला त्याची इतकी गोडी वाटतेय, की मला इतर दुसरे विषय बोलावेसे फार वाटत नाहीयेत. म्हणजे फक्त ध्यानात काय झालं, कसं वाटलं, ऋताताईंनी काय सांगितलं, अनघाताईंनी काय सांगितलं, असंच आम्ही बोलत राहतो. आणि मग बराच वेळ पुढे गेल्यानंतर असं वाटतं, की अरे, आपलं हे बोलायचं होतं काहीतरी महत्वाचं, पण ते राहून गेलं. म्हणजे इतकं आम्ही त्या ध्यानाशी एकरूप होतो, म्हणजे त्या विषयामध्ये राहतोय सारखे. हा पण एक बदल म्हणजे आमच्या गप्पांमधला जाणवतोय, मला जाणवतोय. तर हा खूप छान वाटतंय मला आणि जसं सगळेच जण त्यांचा अनुभव सांगतायत, तसंच मलाही असं वाटतंय, की माझ्यामध्ये पण खूप बदल होतोय. म्हणजे आता एक 10-11 दिवस झाले, त्याच्यातले 1-2 दिवस माझे थोडेसे काही कामाच्या ह्यानी मला ध्यान करता आलं नाही. पण मला ती रुख-रुख वाटते, की आज माझं झालं नाही. आणि मग मी ताईला विचारते, की "आज काय सांगितलं ऋताताईंनी?" म्हणजे पहिला प्रश्न असा असतो. मी असले आणि नसले तरीही फक्त काय झालंय, माझ्याकडनं काही मिस झालंय का? असं आम्ही एकमेकींशी बोलत असतो. तर मला खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय, की माझा तो योगाचा वर्ग आहे तो बंद झाला आणि मला इथे येता आलं. म्हणजे आधी असं वाटत होतं, की मला योगाला जाता येत नाहीये कमरेमुळे असं. पण आता तो सल अजिबातच गेलाय आणि मला इथेच असं वाटतंय, की खूप छान आहे आणि मला सगळं मिळतंय इथे. तिथे जे काही मी माझ्या तब्येतीच्या दृष्टीने तिथे जात होते, तर ते मला इथे सगळं मिळतंय असं वाटतं. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप मनापासून नमस्कार. मी माझ्या एका मैत्रिणीलाही माझा हा अनुभव सांगतेय. तिलाही हेवी डायबिटीस आहे. ती इन्शुलिनवर आहे. म्हणजे अगदी 20-20 युनिट 4-5 वेळेला ती घेतीये. पण तो कंट्रोल होत नाहीये. तर तिलाही मी हे सगळं तिच्याशी हळू बोलतीये. तर माझी अशी इच्छा आहे तिने इथे यावं आणि अ, अ, स्वतःला ती ऊर्जा आपल्यामार्फत म्हणजे मिळावी तिला असं. तर बघूयात तीही येईल आपल्या वर्गामध्ये आणि तिचेही सगळे प्रश्न आहेत ते हळू सुटतील. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद श्रुतीताई. सगळ्यांनाच धन्यवाद, की आपण इतकी छान, खरं तर काही ठरवलेलं नव्हतं काय बोलायचं आणि काय नाही. एक हृदयात एक सल असते, वेदना असते, की आपण सगळ्यांचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, कोणाला त्रास होऊ नये, कोणाचं ऑपरेशन होऊ नये. कारण ऑपरेशन म्हटलं तरी त्या जीवाला किती त्रास होतो हो. किती त्रास. ऑपरेशनच्या आधीचा, नंतरच्या वेदना. असं वाटतं सगळं चांगलं व्हावं सगळ्यांचं. सगळे खूप खुश राहोत, मजेत राहोत. सगळ्यांच्या घरी मुलं, बाळं, लग्न, कर्तव्य याच्यावरही आपण काम करतो आहोत. आणि त्या गोष्टी घडतात आहेत. सो मास्टर्स, आज थोडीशी आता भावुक झाले. तर हे एक ध्यानात सांगायचं होतं, की आपण जे पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हटलं, की आपण स्वतःसाठी किती जगलो याचं अवलोकन अवलोकन करणं खूपच जरुरीचं आहे. आपण सगळं याच्यासाठी त्याच्यासाठी सगळं करत राहतो. खरंच आपण स्वतःसाठी किती जगलो? काहीच नाहीये. मला वाटतं 10% पण आपण स्वतःसाठी जगत नाहीये. नाही जगत.